पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. हालेलुया हालेलुया हालेलुया. प्रभू येशू माता मरिया जगातील प्रत्येकाच्यावर नुसतं प्रेम करत नाही, निरंतर प्रत्येकासाठी वाट पाहत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. प्रत्येकासाठी परमेश्वर वाट पाहत आहे, क्षणोक्षणी वाट पाहत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज सकाळी आपण तिमोथीला लिहिलेले दुसरं पत्र घेऊन वाचू. तिमोथीला लिहिलेल्या दुसरं पत्र पहिले अध्याय 14वे वचन. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगी ती चांगली ठेव सांभाळ. हालेलुया. सिस्टरांच्या मागे आपण उजवा हात वर करत या वचनाची घोषणा करूया. आपणामध्ये वस्ती करणाऱ्या पवित्र आत्म्याच्या योगी ती चांगली ठेव सांभाळ. हालेलुया. कोणता चांगला देव देवाने तुमच्याकडे ठेवलेला आहे? हालेलुया हालेलुया. रिट्रीट इव्हॅल्युएशनचा वेळ आहे, मूल्यांकन करायचं वेळ आहे. हालेलुया. मी कुठे होतो, आज मी कुठे आहे? माझ्या देवाच्या मनासारखे मी पोचलं का? देवाच्या हृदयामध्ये मी जिथे पोचायला पाहिजे म्हणून देवाला वाटत होते तिकडे मी पोचलं का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी अनेक लोकांच्या विषयी गोष्ट असे आहे, आपण पाहिलेलं आहे, माझा पप्पा प्रार्थना करतायत, ते पप्पाचं काम आहे. हालेलुया. मम्मी प्रार्थना करत होती, मम्मीचं काम आहे, मम्मीने केली. हालेलुया. अनेक लोकांनी पाहिलेलं आहे, आजी खूप प्रार्थना करत होती, बस. हालेलुया. आजी घरी प्रार्थना करत होती म्हणून आज विश्वासामध्ये कुठेतरी मी आहे. हालेलुया. आजीकडून पप्पा मम्मीने थोडाफार काहीतरी शिकले म्हणून ते लोक कुठेतरी पोहोचले. हालेलुया. मी कधी चालू करायचं? हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तिमोथीला संत पाऊल सांगत आहे, तू ध्यानात घे, तुला मिळालेलं ठेव सांभाळून ठेवलेलं आहे का? त्यामध्ये तू वृद्धंगत केला का पाठीमागे गेला? हालेलुया हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. योहनाचा पहिले पत्र दुसरा अध्यायातील 6वं वचन. सिस्टरांच्या मागे दोन्ही हात वर करत प्रेमाने वचन बोलूया. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसं चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. मी तुम्हाला सांगितलं, आजीकडे बघा, पप्पाकडे बघा. हालेलुया. कधी आपण काय बघतो? प्रेज द लॉर्ड. शेजारचे लोक मस्ती करताय, त्यांच्या घरी प्रार्थना नाही, तरी त्यांच्या घरी एवढे काही कमी वाटत नाही, त्यांच्या घरी वाढत येत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी कोणाच्या मागे जायचं? आजीच्या मागे जायचं आहे का? आजीने जे केलं ते करायचं आहे का? हालेलुया. का शेजारच्या लोकांचं सारखं करायचं? हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया.
परमेश्वर आपल्याला सांगत आहे, आजीकडे नाही, याच्याकडे नाही, त्याच्याकडे नाही, हालेलुया. आबा पित्याने आपल्या समोर एक नमुना ठेवलेला आहे. तो नमुना म्हणजे प्रभू येशू आहे. हालेलुया. जो संपूर्ण रात्र प्रार्थना करते होते, संपूर्ण दिवस प्रार्थना करते होते, पहाटे पहाटे प्रार्थनेला जात होते. हालेलुया. कधी पहाटे सकाळी डोंगरावरून खाली उतरून येत होते प्रार्थना करून. हालेलुया. या येशू ख्रिस्ताकडे बघा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. दोन्ही हात प्रत्येक वर करा. सिस्टरांनी हेच वाचन परत एकदा अंतःकरणापासून एक एक शब्द बोलत आपण सिस्टरांच्या मागे बोलूया. मी त्याच्या ठाई राहतो असे म्हणणाऱ्याने तो जसा चालला तसे स्वतःही चालले पाहिजे. प्रेज द लॉर्ड. आतापर्यंत आपण पाहिलेली गोष्ट आहे, मिळालेले देव सांभाळून ठेवलेले आहे का? हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पुढची गोष्ट, हालेलुया, तुम्ही कोणाच्या मागे जाताय? हालेलुया. एक मोठा नमुना म्हणून परमेश्वराने येशू ख्रिस्ताला आपल्यामध्ये आणून ठेवलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रिय सुवर्तमानामध्ये 10व्या अध्यायामध्ये हालेलुया 46 पासूनचे वचन. प्रेज द लॉर्ड. फक्त त्याचा सुरुवात मात्र आपण ऐकूया, बाकी आपण चर्चा करू. नंतर ते येरिहोस आले. मग तो त्याचे शिष्य व मोठा लोकसमुदाय येरिहो सोडून जात असता तिमयाचा मुलगा बार्तिमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता. तेव्हा हा नाझरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ्या मोठ्याने म्हणू लागला, अहो दावीद पुत्र येशू, माझ्यावर दया करा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. लेक्सिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बार्तिमिया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी ऐकलेलं आहे, अंधळा आहे, अंधळा असून त्यांनी ऐकलेलं आहे येशूचं नाव. प्रेज द लॉर्ड. ऐकून माहिती आहे येशू मुख्यमंत्री आहे, ते लोकांना माहिती आहे. मला ते येशूकडे जायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं नाव प्रेरल आहे, वसई रमेनी पेरेंची मी. माझ्या भाजीबरोबर मी स्टेशनला खरेदीसाठी जायला निघाले आणि इतक्यात घरी काहीतरी काम आहे म्हणून मी थांबले आणि माझी भाजी पुढे निघाली. ती मला म्हणाली, माझी दुसरी एक मोठी भाजी गडनाक्यावर राहते, तर मी ताईकडे जाते, आता तुझं काम संपलं की तू ताईकडे ये. आणि आम्ही ती माझ्या पुढे निघाली, मी पाठी थांबले. 5 मिनिटातच मी घरातून बाहेर पडले. मी घराच्या बाहेर पडण्या अगोदरच माझ्या मोठ्या भाजीचा मला फोन आला की तू कुठे आहेस. मी बरं गाडी चालू करते, तर ताबडतोब हॉस्पिटलला येईल, आपल्या पोरीचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तिला मी घेऊन ओम हॉस्पिटल वसईला पोचत आहे. तू हॉस्पिटलला ताबडतोब ये. मला कळलंच नाही, मी ताबडतोब हॉस्पिटलला गेली. माझी एक सवय आहे, 15 वर्षापासून मी अमलाश्रममध्ये येते. प्रत्येक अडचणी
प्रत्येक सल्ल्यासाठी मी नेहमी फादरना फोन करते. माझ्या घरी, माझ्या शेजोळ्यात, माझ्या नातेवाईकात कोणीही आजारी असो, कुणीही काय असतं, माझा पहिला फोन फादरना असतो. ही मला एक सवय पडलेली आहे. पण त्या दिवशी मला काय भरलं घातलं माहीत नाही. मी फादरना फोन केला नाही, हॉस्पिटलला गेले. आमची बेबी बसलेली होती, दोघी बसलेल्या आहेत. ती इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होती आणि तिची 9 मे 12 मे पासून परीक्षा चालू होणार होती. ती जिथे बसलेली तिथे मी गेली तर तिला असं थोडंसं तोंडावर आणि हातावर खरचटलेलं होतं, पण व्यवस्थित बसलेली होती. मी तिला विचारलं, तुला उलटी झाली का, कुठून रक्त आलं का? तर नाही. डॉक्टर आतमध्ये होते, तिला चेक करून बाहेर काढलेली. डॉक्टरने आम्हाला सजेशन दिलं की तुम्ही तिचं स्कॅनिंग करून घ्या, आपल्याला गरजेचं आहे. कारण ती एकच शब्द सतत बोलत होती, आतू. मी कुठे जात होती? आतू, माझी मम्मी कुठे आहे? हे प्रश्न तिने कमीत कमी 50 ते 100 वेळा विचारले. आम्हाला हे कळत नव्हतं, ती मला आतू हाक मारत होती, त्यामुळे तिला कळते आम्ही कोण आहे ते कळते की नाही. मध्येच ती ताईला पण हाक मारून सांगायची, ताई मी कुठे जात होती? म्हणजे ती पूर्ण ब्लँक होती. त्यावेळेला जवळजवळ 11:30 पावणे 12 झालेले आणि माझा भाऊ बाहेर असतो कामानिमित्त, आउट ऑफ बॉम्बे होता. माझी वहिनी देखील कामाला गेलेली आणि ती मुलगी एकटी. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर, नातेवाईक, आपल्या वसईत काय होते माहिती आहे, सगळे धावत येतात. तुम्ही इथे कशाला ठेवले? पुरीला ताबडतोब उचलून मुंबईला घेऊन जा. कळत नाही का तिच्या आई वडील नाही, त्यामुळे आपण काही डिसिजन घेऊ नाही शकत. आणि माझ्या भावाला मी फोन लावला, त्याने मला एकच सांगितलं, तुझा विश्वास आहे ना देवावर आणि डॉक्टरांवर, तर तू ना जे डिसिजन घेईल ते आम्हाला मान्य. तिला तिथेच राहू दे, काही करू नको. तिची मम्मी पोहोचते. तिची मम्मी आल्याबरोबर तिला बघितलं, फक्त रडली ती तिला बघून, पण तिने काहीच रिएक्ट नाही केलं. त्यामुळे आम्हाला अजिबात कळत नव्हतं. आणि जवळजवळ 11:30 ते संध्याकाळी 6-6:30 पर्यंत तिच्यावर औषधोपचार चालू होते. पण ती कोणालाच नीट ओळखत नव्हती किंवा तिला काही आठवत नव्हतं. आणि अचानक 6च्या टायमाला मला आठवण आली की मी आज फादरांना फोनच केला नाही. एवढं मोठी गोष्ट झालेली आहे. आणि मी 6:10 बरोबर फादरांना फोन लावला की फादर, असं असं माझ्या भाचीचं ऍक्सिडेंट झालेलं आहे आणि ती सतत एकच शब्द बोलते, मला कळत नाही की नक्की ती काय विचारते. फादरने सांगितलं, घाबरू नका ताई, तुम्ही प्रार्थना करा आणि तिच्या कानाला फोन लावा. मी फोन स्पीकरवर ठेवला. फादरांनी तिला प्रेयर दिली. ज्या वेळेला प्रेयर संपली तेव्हा 6:14 झालेली आणि तो वेळ माझ्या भाचीने लगेच वर बघितलं, आम्ही म्हणाली ती आणि मला सांगितलं, आता मावशी बाहेर गेली ना. म्हणजेच तिने त्यावेळेला माझी दुसरी एक मावशी तिच्या रूममध्ये जी शिरलेली तिला तिने ओळखलं. 11-11:30 पासून 6 वाजेपर्यंत ती कोणालाच काय झालंय ना ते तिला आजही सांगता येत नाही. ज्या वेळेला फादरांना प्रेयर दिली त्या क्षणापासून नंतर तिला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या. मी परमेश्वरची, मरिया मातेचे आणि विशेष करून फादरांचे मनापासून आभार मानते की त्यांच्या प्रार्थनेमुळे अशा कितीतरी अशक्य गोष्टी शक्य झालेल्या आहेत. त्याबद्दल मी देवाचे, मरिया मातेचे आभार मानते आणि विशेष आभार मानते फादरांचे आणि सर्व सिस्टरांचे की आपल्यासाठी प्रत्येक वेळेला ते प्रार्थना करतात आणि मध्यस्थी करत असतात की त्यामुळे आपल्या सर्वांना चांगलं आरोग्य लाभलेलं आहे. धन्यवाद. पायाच्या खालच्या भागामध्ये असलेल्या काही नर्व्स, नसे गुंडाळून वगैरे आहे एका भागामध्ये, त्यामुळे दुखणं होत आहे असे कोणाला तरी प्रभू आता स्पर्श करत आहे. कोणाच्या तरी मांडीच्या भागामध्ये त्रास होत आहे, त्या व्यक्तीला पवित्र आत्मा स्पर्श करत आहे. पोटामध्ये गेली अनेक दिवस जे त्रास चालू होते
ते पूर्णपणे येशूने आता बरे करून कोणाला तरी आशीर्वाद दिलेला आहे. छातीमध्ये गॅस भरण्यामुळे होणारा त्रास प्रभू दूर करून देत आहे. कोणतरी विश्वासघात केला त्यामुळे हृदयामध्ये जे त्रास होत आहे ते त्रास आज येशूच्या समोर, येशूच्या सानिध्यामध्ये ज्यांनी विश्वासघात केला त्यांना क्षमा करायला येशू तुम्हाला संधी देत आहे. संतांच्या प्रार्थनामध्ये राहिलेले कोणतरी अनेक संतांना हाक मारले तरी उत्तर मिळालं नाही म्हणून दुःखी आहे त्या व्यक्तीला पवित्र आत्मा सांगत आहे, तुझा हृदय अजून शुद्ध झालेलं नाही म्हणून तू कोणालाही हाक मारून उपयोग नाही. श्वास घ्यायला असलेले त्रास प्रभू अनेकांना दूर करून देत आहे. प्रभू सांगत आहे, तुला दिलेल्या वेळेचा तू सदुपयोग कर. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो. आमेन.